हे सगळे अंधभक्त गोळा केलेस तू, फसवतोस त्यांना, दिशाभूल करतोस त्यांची. पण तुझं हे थोतांड फार दिवस चालू देणार नाही मी. मला माहित नाही तू हे का करतोस ते, पण जे काय करतोस ते चुकीचं आहे आणि ही अंधश्रद्धा मी गावात पसरू देणार नाही. साहेब, तुम्ही फक्त तुमचा कायदा सांभाळा, आमच्या श्रद्धेच्या आड येऊ नका. अहो, आमच्या लेकरांचा जीव वाचवलाय गोपाळ महाराजांनी. अहो पण जामकर साहेब, तुमचा नसल विश्वास, पण आमचा आहे आमच्या गोपाळ महाराजांवर विश्वास. आमच्या गोपाळ महाराजांना त्रास नाही झाला पाहिजे. हा, तुम्हाला तुमचा महाराज वाटतो, कुणीतरी मोठा माणूस वाटतो ना तुम्हाला. आत्ता सांगतो मी तुम्हाला, एक दिवस तुमच्या सगळ्या श्रद्धा पायदळी तुडून लुटून फसून हा निघून जाईल, तेव्हा माझ्याकडे यायचं नाही अजिबात. आणि जो कोणी पहिला येईल माझ्याकडे, बेड्या ठोकून हात टाकेन त्याला. लक्षात राहील. आणि टेलर, कधी टेलर, कधी देवमाणूस, कधी महाराज. एवढीच रूपं नाही तुझी, माझी खात्री आहे. अतिशय सराईत एक नंबरचा गुन्हेगार असतो. आता या क्षणापासून टेलर, दिवसातले 24 तास, महिन्यातले 30 दिवस आणि वर्षातले 365 दिवस माझी तुझ्यावर नजर असणार आहे. यू आर अंडर सर्व्हेलन्स. आणखी एक गोष्ट टेलर, ज्या दिवशी तुझ्या विरोधात एक जरी पुरावा मला मिळाला ना, गचांडी धरून इथून फरफटत घेऊन जाईन मी. तेव्हा हे तुझे अंधभक्त फक्त बघत राहतील, काही करू शकणार नाहीत ते. लक्षात राहील. राहिलं लक्षात? गोपाळ महाराज की, 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 गोपाळ महाराज की. महाराज 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 महाराज, आम्ही खूप अडचणीत आहोत महाराज. अहो आमच्यावर कृपा करा. अहो आम्ही दोघंही खूप दुःखी आहोत. अहो महाराज, महाराज आमच्यावर कृपा करा. शांत व्हा, शांत व्हा. कासावीस होऊ नका. बोला, समस्या काय आहे? महाराज, आमच्या लग्नाला 5 वर्ष झाले. आम्ही खूप प्रयत्न केले, खूप दवाखाने पण केले. एवढंच नाही महाराज, आम्ही खूप नवस सायास पण केले, पण आम्हाला काही मोल होत नाही महाराज. महाराज काहीतरी करा महाराज. हो महाराज. महाराज, रडू नका, रडू नका. तुमचीच एक आशा आहे आता. शांत व्हा. हे पहा, अशा गोष्टींसाठी योग जुळून यावा लागतो. एक मिनिट पुढे या. योग जुळून आलाय. आजचाच दिवस योग्य आहे. तुमचं नाव ज्योती आहे ना? महाराज, महाराज तुम्हाला कसं कळलं? म्हणालं ना, योग जुळून यावे लागतात. योग जुळून आलाय. मला दृष्टांत मिळाला होता. तुम्ही इथे येण्याच्या आधी भगवंताने, साक्षात ईश्वराने तुम्ही इथे येण्याची मला पूर्वकल्पना दिली होती. त्यामुळे तुमच्या समस्यावर काय निवारण करायचं याचा विचारही मी आधीच करून ठेवला आहे. त्यासाठी आपल्याला खूप मोठा यज्ञ करावा लागेल. तुमच्या समस्येचं निवारण होण्यासाठी आधीच मी उपाययोजना आखून ठेवलेल्या आहेत. घाबरू नका. पुत्रप्राप्तीचा योग आता आलेला आहे. हा, त्यासाठी आपल्याला एक यज्ञ करावा लागेल. करू महाराज, तुम्ही सांगाल ना ते सगळं करू. महाराज तुम्ही फक्त सांगा काय काय करावं लागेल. या जरा जवळ या, तुम्हाला सांगतो काय करायचं. मी सांगतोय ते काळजीपूर्वक ऐका. तुम्ही, मी, तुमची बायको, आपल्या तिघांव्यतिरिक्त हे कोणालाही नाही कळलं पाहिजे. माझी चिंतनाची वेळ झालेली आहे. हा, पण मी जे सांगितलंय ते अजिबात विसरू नका. हो महाराज, नक्की येतो. हो हो.
अजूनही असर करते की हे. ही काय नाटकं लावली तुम्ही? आवाज. एका सिद्ध पुरुषाबरोबर बोलताय तुम्ही. त्या बाईची कसली पूजा करणार आहात? पूजा नाही, यज्ञ म्हणतात त्याला. हा तेच ते यज्ञ. कसला यज्ञ? तुमचा काय संबंध आहे यज्ञ बिज्ञाशी? काय कळतं तुम्हाला त्यातलं? कळतं, मला सगळं कळतं. मरणाच्या दारात उभं होतो मी. साक्षात ईश्वरानं, देवानं, भगवंतानं होम हवन यज्ञ याची दीक्षा दिली आहे मला, वरदान दिलंय. कशावरनं खरं बोलताय तुम्ही? माझ्यावर संशय? देवानं पाठवलेलं त्याच्या दूतावर संशय. कोप होईल, मोठा कोप होईल. माझ्या साधनेची वेळ झाली आता. पण माझं काय म्हणणं आहे, काय करतोय? तुझ्या तोंडातले चुके मला नव्हतोय. अरे मी गोपाळ महाराजांना सांगितलंय अरे नासका लोकांचं मला नको म्हणून. अरे बाबा आपलं गोपाळ कसला खतरनाक झालाय राव. असं हवेत बोट नेतोय, ठिस करून काहीतरी जादू करतोय. हातात काय येतोय काय माहिती का. पोरांना सॅटन दिला का नाही, आजारी पोरं टणकन उभी राहतात, धडधाकटच होतात का. कसलं डाउनलोडिंग आहे काही. आपला गोपाळ कुठं गेला का. काय अरे या बस अध्यात्म या विषयावर गहन चर्चा चाललेली दिसते तुम्हा सगळ्यांची. तुमच्या या गहन चर्चेत व्यत्यय नाही आणला ना मी. जामकर साहेब आताच तुमची आठवण काढले. म्हणलं जामकर साहेब नाही तर दारू प्यायला काय मजा नाही. मी म्हणजे कवा येतात वाटच बघत होतो 5 मिनिटं पूर्वी. तुमच्या जन्मीचे अव्वल दर्जाचे पोपट शोभता तुम्ही. तुम्हा सगळ्यांना एक मित्रत्वाचा सल्ला देऊ का. हळू रात्र गावात जी काय परिस्थिती आहे, तुमचा गोपाळ नावाचा टेलर जे काय करतो आहे त्याचा आधार घेऊन तुम्हाला काही 4 चांगल्या गोष्टी सांगू इच्छितो मी. महाराष्ट्रामध्ये कायदा आहे, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा, दादूटोणा विरोधी कायदा. त्याच्यामध्ये असं नमूद केलंय की चमत्कार, भूत, पिशाच या नावाखाली जर तुम्हाला कोणी लुटत असेल तर तो फार मोठा गुन्हा आहे. तुमचा गोपाळ नावाचा टेलर असलंच काहीतरी करतोय.